अब अपनी अपनी किताबों में ध्यान दीजिए। पन्ना नंबर 82, दूसरी इकाई, 9वां पाठ। इस पाठ का नाम है जब तक जिंदा रहूं लिखता रहूं। इस पाठ के लेखक है विश्वनाथ प्रसाद तिवारी और उसके नीचे जानकारी दी गई है विश्वनाथ प्रसाद तिवारी जी की अमृतलाल नागर जी से बातचीत। लेखक का परिचय यहां पर दिया गया है। विश्वनाथ प्रसाद तिवारी जी का जन्म 1941 देवरिया उत्तर प्रदेश में हुआ था। गद्य संबंधी यहां पर पाठ के बारे में जानकारी दी है। प्रस्तुत साक्षात्कार में विश्वनाथ प्रसाद तिवारी जी ने नागर जी से तत्कालीन राजनीतिक सामाजिक परिस्थितियों, लेखकों आदि के बारे में अनेक प्रश्न पूछे हैं। साक्षात्कार, जिसे हिंदी में मुलाकात कहा जाता है और अंग्रेजी में इंटरव्यू। एखादी मुलाखत कशी घेतली जाते, एखादा इंटरव्ह्यू कसा घेतला जातो, त्याचं उदाहरण या पाठामध्ये आपल्याला शिकायला मिळेल। विश्वनाथ प्रसाद तिवारी हे जे लेखक आहेत, त्यांनी हिंदी साहित्यामधले एक श्रेष्ठ साहित्यिक अमृतलाल नागर यांची जी मुलाखत घेतली, मग त्याच्यामध्ये त्यांनी बरेच प्रश्न विचारलेले होते, राजकीय, सामाजिक। त्या मुलाखतीचाच भाग या पाठामध्ये आपल्याला दिलेला है। इन सभी का जीवन एवं लेखन पर कितना और किस तरह का प्रभाव पड़ा, इसे साक्षात्कार के माध्यम से जानने का प्रयास किया गया है। इंटरव्ह्यू कुणाचा घेतला जातो? ज्या व्यक्तीचं राजकीय, सामाजिक, शैक्षणिक एखाद्या क्षेत्रामधलं कार्य हे अतिशय मोठं आहे आणि त्यांना आलेले अनुभव हे जर समाजामध्ये इतरांना सांगता आले तर समाजाची प्रगती होऊ शकेल, अशाच व्यक्तींचा इंटरव्ह्यू घेतला जातो। एखादी व्यक्ती लहानाची मोठी बनत असताना, लोकप्रिय बनत असताना, सुप्रसिद्ध बनत असताना कशा पद्धतीनं ही व्यक्ती मोठी बनते याचं चित्रण या पाठामध्ये केलेलं आहे। आता हा धडा मी तुम्हाला वाचायला सांगितलेला होता। ज्या विद्यार्थ्यांनी हा धडा अतिशय व्यवस्थित वाचलेला आहे त्यांना याचं स्पष्टीकरण अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षात येईल। या पाठामध्ये तुम्हाला तिवारीजी, नागरजी, तिवारीजी, नागरजी असे शब्द लिहिलेले दिसतील। हे त्यांचे डायलॉग आहेत। म्हणजे लेखक विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी काय प्रश्न विचारला आणि त्याला अमृतलाल नागरजींनी काय उत्तर दिलं, अशी प्रश्न आणि उत्तर असा इंटरव्ह्यू या पाठामध्ये दिलेला आहे। जिथे जिथे प्रश्न विचारलेला आहे तिथे तिथे तुम्हाला प्रश्नचिन्ह दिलेलं दिसेल। आपण बऱ्याचदा गोष्टी लिहित असताना, रचना विभागाचे प्रश्न लिहित असताना एखादा प्रश्न जर विचारला असेल तर पूर्णविराम देतो, पण तो जर प्रश्न असेल तर त्यानंतर प्रश्नचिन्ह आलं पाहिजे, हे सुद्धा आपण ध्यानात घ्यावं। पाठ की शुरुआत। तिवारी जी ने प्रश्न पूछा है अमृतलाल नागर जी से। नागर जी, मैं आपको आपके लेखन के आरंभ काल की ओर ले जाना चाहता हूं। जिस समय आपने लिखना शुरू किया उस समय का साहित्यिक माहौल क्या था? माहौल यानी वातावरण। म्हणजे जेव्हा तुम्ही लेखन कार्याला सुरुवात केलीत तेव्हा आजूबाजूचं साहित्यिकांमधलं वातावरण कशा पद्धतीचं होतं? किन लोगों से प्रेरित होकर आपने लिखना शुरू किया और क्या आदर्श थे आपके सामने? म्हणजे नेमकं साहित्य क्षेत्रामध्ये यावं, लेखक बनावं, ही प्रेरणा तुम्हाला कुणापासून मिळाली? नागरजी ने उत्तर दिया, लिखने से पहले तो मैंने पढ़ना शुरू किया। हे पहिलं वाक्य अतिशय महत्वाचं आहे। ते म्हटले मी लिहायला नंतर शिकलो, सुरुवातीला वाचन केलं। कारण जोपर्यंत आपण चांगल्या गोष्टी वाचत नाही तोपर्यंत आपल्याला चांगलं लेखन कार्य करता येत नाही। आरंभ में कवियों को ही अधिक पढ़ता था। सनेही जी, अयोध्या सिंह उपाध्याय की कविताएं ज्यादा पढ़ी। छापे का अक्षर मेरा पहला मित्र था। छापे का अक्षर हे एका पुस्तकाचं नाव आहे। घर में 2 पत्रिकाएं मंगाते थे मेरे पितामह। पत्रिका म्हणजे नियतकालिक, पितामह म्हणजे वडील। एक सरस्वती और दूसरी गृहलक्ष्मी। उस समय हमारे सामने प्रेमचंद का साहित्य था, कौशिक का था। आरंभ में बंकिम के उपन्यास पढ़े।
उपन्यास म्हणजे नॉवेल, ज्याला मराठीमध्ये कादंबरी म्हटलं जातं. शरदचंद्र को बाद में, प्रभात कुमार मुखोपाध्याय का कहानी संग्रह देशी और विलायती 1930 के आसपास पढ़ा. उपन्यासों में बंकिम के उपन्यास 1930 में ही पढ़ डाले. आनंद मठ, देवी चौधरानी और एक राजस्थानी थीम पर लिखा हुआ उपन्यास उसी समय पढ़ा था. म्हणजे त्यावेळेची जी चांगले चांगले साहित्यिक आहेत त्यांच्या लेखनकृती वाचण्याचं काम पहिल्यांदा लेखकांनी केलेलं होतं. अगला प्रश्न, क्या यही लेखक आपके लेखन के आदर्श रहे हैं? नागर जी ने कहा, नहीं, कोई आदर्श नहीं, केवल आनंद था पढ़ने का. सबसे पहले कविता फूटी साइमन कमीशन के बहिष्कार के समय 1928-1929 में. लाठीचार्ज हुआ था. इस अनुभव से ही पहली कविता फूटी. कब लो कहो लाठी खाए, इसे ही लेखन का आरंभ मानिए. एखादं कवी मन, एखादं लेखकाचं मन कधी जागृत होत असतं जेव्हा त्याच्या आजूबाजूला, त्याच्या आसपास एखादी त्या पद्धतीची घटना घडत असते. आणि साहजिकच जेव्हा लेखकांचा जन्म झाला किंवा अमृतलाल नागरजी यांचं कार्यकलाप चालू होता तेव्हा इंग्रजांचं राज्य आपल्या देशावर होतं. इतिहासामध्ये या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. सायमन कमिशन, कमिशन म्हणजे कायदा, हा लादण्यासाठी सरकारनं त्यावेळेला आपल्या भारतीयांच्यावर लाठी हल्ला केलेला होता. ही सामाजिक अवस्था बघून त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा कविता लिहिली आणि तिथूनच त्यांच्या लेखन कार्याला सुरुवात झाली. अगला प्रश्न, इस घटना के बाद आप राजनीति की ओर क्यों नहीं गए? राजनीति म्हणजे राजकारण. यानंतर तुम्हाला राजकारणात जावं असं वाटलं नाही का? नागरजी ने कहा, नहीं गया क्योंकि पिताजी सरकारी कर्मचारी थे. आता त्यावेळेचं सरकार म्हणजे इंग्रजांचं होतं. बरेच भारतीय लोक हे इंग्रजांच्याकडेच नोकरी करायचे. 1929 के बाद मेरी रुचि बढ़ी, पढ़ने में भी और सामाजिक कार्यों में भी. लेकिन मेरी पहली कहानी छपी 1933 में, अपशकुन. तुम्हारे गोरखपुर के मन्नन द्विवेदी लिख रहे थे उन दिनों. चंडी प्रसाद रुदेश थे जिनकी लेखन शैली ने मुझे बहुत प्रभावित किया. ते म्हटले की राजकारणात जावं असं मला वाटलं नाही, कारण वडिलांनी त्याच्याबद्दल जरा प्रतिबंध लावलेला होता. कारण वडील सरकारची नोकरी करायचे आणि सरकारी नोकरी करताना आपण सरकारला विरोध कसा करायचा ही एक भीती त्यांच्या मनामध्ये होती. तिवारी जी, क्या उन दिनों आप पर गांधी जी के व्यक्तित्व का भी कुछ प्रभाव पड़ा? त्यावेळेला इंग्रजांच्या विरोधात लढणारं सगळ्यात मोठं नेतृत्व आपल्या देशात ते म्हणजे महात्मा गांधी. तर गांधीजींचा काय प्रभाव तुमच्यावर पडला का? नागरजी ने कहा, हाँ, निश्चित रूप से पड़ा. पिताजी ने आंदोलनों में भाग लेने से रोका. वह रोकना ही मेरे लेखन के लिए अच्छा हुआ. ते म्हणजे गांधीजींचं कार्य आम्ही बघितलेलं होतं, पण वडिलांनी मला या राजकीय आंदोलनामध्ये जाण्यापासून अडवलं. अगला प्रश्न, आपके लेखन में गरीबों के प्रति जो करुणा है वो किससे प्रभावित है? म्हणजे तुम्ही जे साहित्य लेखन केले त्याच्यामध्ये गरिबांच्या विषयी जास्त लेखन केलेलं आहे, तो कुठला प्रभाव आहे? नागरजी ने कहा, वह तो अपने समाज से ही उभरी थी. मेरी पहली कहानी प्रायश्चित्त इसका प्रमाण है. हमारे पारिवारिक संस्कार भी थे. मेरे पिताजी में एक अद्भुत गुण था, वे किसी के दुख दर्द में तुरंत पहुंचते थे. इसने मुझे बहुत प्रभावित किया था. वडील जरी इंग्रज सरकारच्या काळात नोकरी करत असले तरी गोरगरिबांची सेवा करणं हे त्यांना आवडायचं आणि म्हणून त्यांच्याविषयी मी जास्त साहित्य लेखन केलेलं आहे. अगला प्रश्न, उस समय तो क्रांतिकारी आंदोलन भी हो रहे थे, क्या उनका भी आप पर कुछ प्रभाव पड़ा? आता क्रांतिकारक म्हणजे कोण? भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, की ज्यांचं म्हणणं होतं की इंग्रजांना आपण जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. ईट का जवाब पत्थर से. तर अशा काही हिंसक घटना सुद्धा क्रांतिकारी आंदोलनाने केलेल्या होत्या. नागरजी ने कहा, उसी से तो पिताजी ने डांटा और रोका. काकोरी बम कांड हो चुका था. 1921 से आंदोलन तेज हो गए थे. ते म्हटले की माझ्या वडिलांनी क्रांतिकारकांचं कार्य बघूनच मला राजकारणामध्ये किंवा देशसेवेमध्ये जाण्यापासून त्यावेळेला अडवलेलं होतं, कारण क्रांतिकारकांनी अतिशय हिंसा केलेली होती. 1921 साली काकोरी हत्याकांड झालेलं होतं. याच्यामध्ये इंग्रज अधिकाऱ्यांना मारण्यात आलेलं होतं. इतिहासामध्ये तुम्ही हा संदर्भ शिकला असाल. आणि हे बघून
वडिलांना त्यांच्या इतकी भीती वाटली की त्यांनी लेखकांना म्हणजे अमृतलाल नागरजींना इंग्रजांच्या विरोधात आंदोलन करण्यापासून रोखलेलं होतं. अगला प्रश्न, क्या सामाजिक आंदोलनों जैसे आर्य समाज का भी आप पर कुछ प्रभाव पड़ा? त्यावेळेला समाजसेवा करणाऱ्या अनेक संस्था होत्या. आर्य समाज ही त्यापैकीच एक. नागरजी ने कहा, आरंभिक असर है थोड़ा जरूर. मेरे पिताजी में एक अच्छी बात थी कि उन्होंने मुझे सामाजिक आंदोलनों में जाने से कभी नहीं रोका. ते म्हटले की मी राजकीय आंदोलनात गेलो नाही, पण सामाजिक आंदोलनामध्ये गेलो. जवाहरलाल नेहरू से मेरी भेंट 1933 में हुई. उनकी मां मेडिकल कॉलेज में दाखिल थी और उसी समय मेरा छोटा भाई भी वहां दाखिल था. नेहरू जी जेल में थे. उनकी मां के पास कुछ कश्मीरी लोगों को छोड़कर कोई आता जाता नहीं था. मैं उनकी माताजी के पास रोज जाता था. पंडित जी जब जेल से छूटे तो मेरी उनसे वही भेंट हुई जो प्रायः होती ही रहती थी. उनसे खूप बातें होती थी हर तरह की. समाजसेवेमध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट होता. त्यावेळेचं व्यक्तिमत्व दुसरं म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांच्या परिवाराशी सुद्धा त्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने संपर्क येत गेला आणि ते समाजसेवेमध्ये येत गेले. अगला प्रश्न उनको पूछा गया, आपका पहला उपन्यास कौन सा है? उपन्यास म्हणजे कादंबरी. नागरजी ने कहा, पहला उपन्यास लिखा 1944 में महाकाल, जो छपा 1946 में. बंगाल से लौटकर इसे लिखा था. त्यांचा पहिला उपन्यास कुठला असेल तर तो 1944 साली प्रकाशित झालेला महाकाल. अगला प्रश्न, क्या यही बाद में भूख नाम से प्रकाशित हुआ? नंतर नंतर तो उपन्यास इतका सुप्रसिद्ध झाला, त्याच्या इतक्या आवृत्ती खपायला लागल्या, नंतर त्या महाकालचं नामकरण करण्यात आलं भूख. आता महाकाल या शब्दाचा अर्थ दुष्काळ पडणे. नंतर त्याचं शीर्षक बदलण्यात आलं, भूख असं नाव ठेवण्यात आलं. अगला प्रश्न, नागर जी, आप अपने समय के और कौन कौन से लेखकों के संपर्क प्रभाव में रहे हैं? आता आपण पान नंबर 84 वर आलोय. नागर जी ने कहा, जगन्नाथ दास रत्नाकर, गोपाल राय गहमेरी, प्रेमचंद, किशोरीलाल गोस्वामी, लक्ष्मीधर वाजपेयी आदि के नाम याद आते हैं. माधव शुक्ल हमारे यहाँ आते थे, वे अजानुबाहू थे. अनेक लेखकांची नावं त्यांनी सांगितलीत तत्कालीन. तर त्याच्यामध्ये माधव शुक्ल एका व्यक्तींच्या बद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की वे अजानुबाहू थे. अजानुबाहू यानी जिनके हात घुटनों तक पोहोचणे, म्हणजे बऱ्याच व्यक्ती अशा असतात की त्यांचे हात एवढे लांब असतात की ते गुडघ्यापर्यंत येत असतात. याच्यामध्ये दुसरे एक व्यक्ती तुम्हाला माहिती असेल की महात्मा गांधीजी, त्यांचे हात इतके लांब होते की ते गुडघ्यापर्यंत यायचे. आपण जर सावधान स्थितीमध्ये उभे राहिलो तर प्रत्येकाचे हात काय गुडघ्यापर्यंत येणार नाहीत. पण माधव शुक्ल हे अजानुबाहू व्यक्ती होते. ढीला कुर्ता पहनते थे और कुर्ते की जेब में जालियनवाला बाग की खून सनी मिट्टी हमेशा रखते थे. सैलसर कपडे घालायचे आणि नेहमी आपल्या शर्टच्या खिशामध्ये जालियनवाला बागेमध्ये इंग्रजांनी जे हत्याकांड केलेलं होतं त्याची आठवण म्हणून ती जी माती आहे, ती माती बांधलेली पुडी ती नेहमी आपल्या जवळ ठेवायची. 1931 से 37 तक मैं प्रतिवर्ष कोलकाता जाकर शरद चंद्र से मिलता रहा. उनके गांव भी गया. अगला प्रश्न उनको पूछा, पुराने साहित्यकारों में आप किसको अपना आदर्श मानते हैं? म्हणजे जुन्या साहित्यकारांमध्ये तुम्हाला कोण आवडतं? नागरजी ने कहा, तुलसीदास को तो मुझे घुट्टी में पिलाया गया. आता तुलसीदास ज्यांनी रामचरितमानस लिहिलं ते रामभक्ती शाखाचे एक सर्वश्रेष्ठ कवी होते आणि घराघरामध्ये तुलसी पाठ हा केला जातो उत्तर भारतामध्ये. जसं एखाद्या लहान बाळाला घुट्टी पाजली जाते तसं तुलसीदासातले सगळे श्लोक हे त्यांना तोंडपाठ आहेत आणि म्हणून ते म्हणतात की जशी बाळाला घुट्टी पाजली जाते तसं मला तुलसीदासांचं सगळं साहित्य तोंडपाठ आहे. बाबा शाम को नित्य प्रति रामचरित मानस मुझसे पढ़वा कर सुनते थे, श्लोक जबरदस्ती याद करवाते थे. म्हणजे त्यांच्या घरामध्ये साहित्याची आवड होती आणि रामचरित मानस हा तुलसीदासांनी लिहिलेला ग्रंथ आहे, त्याचं नित्य वाचन त्यांच्या घरामध्ये केलं जायचं. अगला प्रश्न, नागर जी, आपने खंजन नयन में सूरदास के चमत्कारों का बहुत सविस्तर वर्णन किया है, क्या इन पर आपका विश्वास है? सूरदास हे कृष्ण भक्ती शाखेचे कवी होते आणि असं मानलं जातं की सूरदास हे डोळ्याने अंधळे होते.
बरेच साहित्यिक म्हणतात की ते अंधे होते तर त्यांनी साहित्य लेखन कसं केलं. पण त्यांच्या अनेक गोष्टी, अनेक दोहे आपण अभ्यासामध्ये सुद्धा शिकलेले आहेत. त्यांच्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. नागरजी ने कहा, नेत्रहीनों के चमत्कार हमने बहुत देखे हैं, उनकी भविष्यवाणियां कभी कभी बहुत सच होती है. नेत्रहीन यानी अंधे. सूरदास हे डोळ्यांनी अंध होते. आणि नागरजी म्हटले की जी लोक अंध असतात त्यांची भविष्यवाणी ही कधी कधी खरंच खरी साबित होत असते. सूर्य पंचशती के अवसर पर काफी विवाद चला था कि सूर्य जन्मांध थे या नहीं. सूर्य पंचशती हा सूरदासाने लिहिलेला एक ग्रंथ आहे. तो ग्रंथ इतका प्रसिद्ध झाला की त्याच्यावर काही लोकांना शंका वाटायला लागली की सूरदास जर अंध असतील तर त्यांनी हा ग्रंथ लिहिलाच कसा. सवाल यह है कि देखता कौन है, आंख या मन. आंख माध्यम है, देखने वाला तो मन है. त्याने एक प्रश्न केला. ते म्हटले की डोळे आहेत किंवा नाहीत याचा फारसा फरक पडत नाही. आपण डोळ्यांपेक्षा आपल्या मनाने जास्त विचार करत असतो. आणि कवी किंवा साहित्यिक हे मनाने जास्त विचार करत असतात. आणि म्हणून म्हटलं जातं, जे न देखे रवी ते देखे कवी. म्हणजे जेवढं मन आपलं वेगवान असतं तशा पद्धतीची कुठलीही वेगवान गोष्ट असू शकत नाही जगामध्ये. आणि म्हणून ते सूरदासांचं समर्थन करतात की ते म्हणतात की ते डोळ्यानं जरी अंध असले तरी त्यांच्या मनामध्ये आलेले विचार त्यांनी साहित्य लेखनामध्ये उमटवले असतील. अगला प्रश्न, आपने क्या कभी अपने लिखने की सार्थकता की परख की है. म्हणजे आपलं लेखन किती प्रभावी आहे हे कधी तुम्ही तपासून पाहिले का. हाँ, मेरे पास बहुत से पत्र आते हैं मेरे उपन्यासों के बारे में, खास तौर से जिनसे पाठकीय प्रतिक्रियाओं का पता चलता है. आता पूर्वीच्या वेळेला पत्र लिहिणे, साहित्य लेखन करणे याच्यातूनच आपला जनसंपर्क वाढवला जायचा. ते म्हणायचे माझे उपन्यास वाचून, माझ्या साहित्यकृती वाचून अनेकांची पत्र मला यायची आणि त्या पत्रांमधून मला कळायचं की मी कितपत चांगल्या पद्धतीचं लेखन करतोय, मला आणखीन काय सुधारणा केली पाहिजेत. नागरजी, आपने भ्रमण तो काफी किया है. भ्रमण यानी घूमना फिरना. नागरजी ने कहा, हा पूरे अखंड भारतवर्ष का. नागरजी म्हटले मी संपूर्ण भारत देश फिरलेलो आहे. पेशावर से कन्याकुमारी तक, बंगाल से कश्मीर तक, इन यात्राओं का यह लाभ हुआ कि मैंने कैरेक्टर यानी चरित्र बहुत देखे और उनके मनोविज्ञान को भी समझने का मौका मिला. ते म्हटले मी संपूर्ण देशभरामध्ये फिरलोय. तिकडे गेल्यानंतर लोकांचे रीतिरिवाज, खानपान, संस्कृती आणि लोकांचं कॅरेक्टर काय आहे हे सुद्धा समजून घेण्यामध्ये मदत झाली. अगला प्रश्न, अपने समय के लेखकों में आप किन्हें पसंद करते हैं. तुमच्या आताचे जे सध्याचे समकालीन लेखक आहेत त्यापैकी तुम्हाला कोण आवडतं. नागरजी ने कहा, अगर दिल से पूछो तो एक ही आदमी उसे बहुत प्यार करता हूं, वो है रामविलास शर्मा. प्रभात कुमार मुखोपाध्याय का संग्रह देशी और विलायती अगर मिल जाए तो फिर पढ़ना चाहूंगा. बदलते हुए भारतीय समाज के सुंदर चित्र है उसकी कहानियों में. टॉल्स्टॉय और चेखव की रचनाएं भी मुझे प्रिय है. काही 2-3 नावं त्यांनी सांगितलीत. त्यापैकी रामविलास शर्मा हे त्यांचं सगळ्यात आवडतं साहित्यिकांचं नाव होतं. आणि टॉल्स्टॉय आणि चेखव हे सुद्धा काही परदेशी नावं होती. अगला प्रश्न उनको पूछा गया, आपने तो पत्रों का भी बहुत संकलन किया है. म्हणजे साहित्य लेखनाबरोबरच त्यांना आणखीन एक छंद होता की वेगवेगळ्या पत्रांचा संग्रह करणे. नागरजी ने कहा, हाँ बहुत. पत्रों का संग्रह भी काफी है लेकिन वह व्यवस्थित नहीं है. मैंने प्रत्येक जाति के रीति रिवाज भी इकट्ठे किए हैं. इसके लिए बहुत घूमना पड़ा. बड़े बूढ़ों से सुनकर भी बहुत कुछ प्राप्त किया. गदर के फूल के लिए मुझे बहुत लोगों से मिलना जुलना पड़ा. सामाजिक लेखन करत असताना त्या समाजाची काय वास्तविकता आहे अशा पद्धतीची सगळी वास्तविकता तयार करून मगच अशा पद्धतीनं हे समाज लेखन केलं जातं. आणि म्हणून ते म्हटले की समाजातल्या व्यथा वेदना जाणण्यासाठी मला समाजामध्ये फार फिरावं लागलं आणि मगच मी ते लेखन करू शकलो. अगला प्रश्न उनको पूछा गया, आपने अपने उपन्यासों के लिए फील्ड वर्क बहुत किया है. फील्ड वर्क म्हणजे त्या क्षेत्रामध्ये जाऊन काम करणे. नागरजी ने कहा, हाँ बहुत करना पड़ा है. नाचो बहुत गोपाल के लिए सफाई कर्मियों की बस्तियों में जाना पड़ा.
उनके रीति रिवाजों का अध्ययन करना पड़ा. सफाई कर्मी म्हणजे जे सफाई कर्मचारी आहेत. आता हे जास्तीत जास्त म्हणजे दलित समाजामध्ये होते त्यावेळेला. तर त्यांच्यामध्ये जाऊन, त्यांच्यामध्ये काम करून, त्यांचे सगळे अनुभव घेऊन मगच त्यांनी नाच्यो बहुत गोपाल नावाची साहित्यकृती निर्माण केलेली होती. म्हणजे तिथं प्रत्यक्ष गेल्याशिवाय तिथले अनुभव आपल्याला कळत नाहीत आणि तसंच त्यांचं लेखन हे वास्तविक स्वरूपाचं होतं. अगला प्रश्न उनको पूछा गया, नागर जी, क्या आप मन और प्राण को अलग अलग मानते हैं? हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. मन आणि प्राण या दोन्हीकडे तुम्ही कसं बघता? नागरजी ने कहा, हाँ, प्राण को मन से अलग करना पड़ेगा. मन आणि प्राण या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. मन की गती आगे तक है. म्हणजे मन हे अतिशय वेगवान आहे. आपण सुद्धा विचार करू शकतो की आपल्या मनामध्ये आत्ता क्षणात एक विचार येईल, दुसऱ्या क्षणात दुसरा विचार येईल. कुणी असा विचार करू शकतो की मी एका क्षणात चंद्रावर पोहोचलेलो आहे. म्हणजे मन एका मिनिटात, एका सेकंदात त्या ठिकाणी पोहोचू शकतं. पण आपले प्राण तिथेपर्यंत जाऊ शकत नाहीत. प्राण हे शरीरामध्ये असतात. प्राण को वहां तक खींचना पडता है. म्हणजे मन जितकं वेगवान आहे तितके प्राण असू शकत नाहीत. मन एक ऐसा निर्मल जल है जिसे जीवन के संस्कार रंगते हैं. मन प्राण से ही सधता है. यानी मन हे अतिशय पवित्र आहे, अतिशय वेगवान आहे, अतिशय चंचल आहे. आणि म्हणून आपलं मन जर चांगलं असेल, सकारात्मक असेल, तर आपले प्राण त्याच्या पाठोपाठ हे येत असतात. म्हणजे मनाला ते जास्त महत्व देतात. अगला प्रश्न उनको पूछा गया, सूर में आपने मन को ही पकडा है. म्हणजे त्यांची एक सूर नावाची साहित्य कथा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मनाबद्दलच जास्त लिहिलेलं आहे. नागरजी ने कहा, हाँ, सूर ने एक जगह लिखा है, मैं 10 दिशाओं में देख लेता हूं. आता सूर म्हणजे सूरदास. सूरदास हे डोळ्याने अंध होते. तरी सुद्धा त्यांनी असं लेखन केलेलं आहे की मी 10 दिशांना पाहू शकतो. आता 10 दिशा म्हणजे कुठल्या? 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा, या 8 दिशा, खाली आणि वर, अशा 10 दिशा. म्हणजे सूरदास म्हणायचे की मी सगळ्याकडे पाहू शकतो. जब पूरी प्राण शक्ति एक जगह केंद्रित होगी तो इंट्यूइट आय बनाएगी. इंट्यूइट आय म्हणजे एकाग्र शक्ती वाढणे. जेव्हा आपली संपूर्ण प्राणशक्ती ही एका जागी केंद्रित होईल, कॉन्सन्ट्रेट होईल, तेव्हाच आपण एखादं मोठं कार्य करू शकतो. तिवारी जी ने कहा, नागर जी, हम लोगों ने आपका बहुत समय लिया, बल्कि आपकी उम्र और स्वास्थ्य का भी लिहाज नहीं किया. लिहाज करना यानी अदब करना, त्याची कदर करणे. इंटरव्ह्यू घेता घेता बराच वेळ झाला, बरेच प्रश्न त्यांनी विचारले आणि शेवटी लेखक म्हटले की नागरजी, आम्ही तुमचा बराच वेळ घेतला, तुमचं वय झाले, तुमच्या शारीरिक अवस्थेचा सुद्धा आम्ही विचार केला नाही. त्याबद्दल जरा त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. नागरजी ने कहा, स्वास्थ्य ठीक है मेरा. ते म्हणले माझी तब्येत आता उत्तम आहे. पत्नी की मृत्यू के बाद एक टूटन आ गई थी. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचं दुर्दैवाने निधन झालं आणि ते म्हणले की मला जरा मोडकळीस आल्यासारखं वाटायला लागलेलं होतं. लेकिन फिर मैंने सोचा कि लिखने के सिवा और चारा क्या है. मग परत त्यांनी विचार केला की चांगलं साहित्य लेखन करण्याशिवाय दुसरा पर्याय काय असू शकतो आपल्याला. म्हणजे एखादं मन हे रिकामं असण्यापेक्षा एखाद्या गोष्टीमध्ये सतत गुंतलं पाहिजेत. जसं मराठीमध्ये एक म्हण आहे, रिकामं मन हे सैतानाचं घर. इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स हाऊस. तसं जी व्यक्ती रिकामी टेकडी असते त्याच्या मनामध्ये अनेक वाईट विचार यायला लागतात. आणि म्हणून आपल्या स्वतःच्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांना जेव्हा एकटेपणा जाणवायला लागला तेव्हा त्यांनी परत ठरवलं की आपण चांगलं साहित्य लेखन करायचं. तुम लोग यह मनाओ की जब तक जिंदा रहूं लिखता रहूं. त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांच्या तोंडून आलेलं हे शेवटचं वाक्य आहे की मी त्याच वेळेला ठरवलं की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत लिहित राहणार. जब तक जिंदा रहूं लिखता रहूं. आणि हेच त्यांचं जे वाक्य आहे तेच या पाठाचं शीर्षक आहे, जब तक जिंदा रहूं लिखता रहूं. म्हणजे या संपूर्ण पाठामध्ये विश्वनाथ प्रसाद तिवारी या लेखकांनी हिंदी साहित्यातले श्रेष्ठ साहित्यिक अमृतलाल नागर यांची जी मुलाखत घेतलेली आहे, यांचा जो इंटरव्ह्यू घेतलेला आहे, तो इंटरव्ह्यू या पाठामध्ये सांगितलेला आहे.
म्हणजे अमृतलाल नागर यांचं व्यक्तित्व आपण अभ्यासलंच, याचबरोबर एखाद्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू कशा पद्धतीने घेतला जातो ती सुद्धा शिकवण या पाठामध्ये आपण घ्यायची आहे. आता हा पाठ तुम्हाला समजला असेल अशी मी अपेक्षा करतो. याच्यावरचा स्वाध्याय बघा. पान नंबर 85 वर दिलेले सगळे शब्द संसार, त्याच्यामध्ये सगळे शब्द त्यांचे अर्थ आपण लिहायचे आहेत. यानंतर पान नंबर 86 जो स्वाध्याय दिलेला आहे त्याच्यामध्ये 1 ते 8 प्रश्न. आता याच्यामध्ये 7वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तद्धित शब्दों का मूल शब्द, आणि ब प्रश्न दिलेला आहे कृदंत शब्दों का मूल शब्द. आता हे कृदंत म्हणजे काय आणि तद्धित म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण समजून घेऊया. कृदंत म्हणजे कृतीच्या अंती प्रत्यय लागून बनलेला शब्द. कृत अधिक प्रत्यय म्हणजे कृदंत. जसं खिंचाव म्हणजे खींच अधिक आव, आव हा प्रत्यय आहे. लिखावट, लिख अधिक आवट, आता त्याच्यातला आवट हा प्रत्यय आहे. म्हणजे कृतीच्या शेवटी जेव्हा प्रत्यय लागतो तेव्हा त्याचा कृदंत बनतो. तर ती फोड लिहायची आहे. खिंचावचं खींच अधिक आव आणि लिखावटचं लिख अधिक आवट. आता त्याच्यावर आपल्याला दिलेला आहे तद्धित शब्दों का मूल शब्द. तद्धित शब्द याच्यातला जो मूल शब्द आहे साहित्यिक, याच्यामध्ये मूल शब्द आहे साहित्य. आणि विलायती याच्यामध्ये मूल शब्द आहे विलायत. आता तद्धित बनवायचा आहे किंवा तद्धित मधला मूल शब्द शोधायचा म्हणजे त्याच्यात लागलेला प्रत्यय आपल्याला काढून टाकायचा आहे. साहित्यिक शब्दामध्ये इक प्रत्यय आहे, तो काढला की तद्धित मूळ शब्द बनतो साहित्य. आणि विलायतीमध्ये ई हा प्रत्यय आहे, तो काढून टाकला की तद्धित शब्दातला मूळ शब्द बनतो विलायत. म्हणजे पहिल्याचं उत्तर येणार साहित्य, दुसऱ्याचं उत्तर येणार विलायत. आता यानंतर एक अभिव्यक्ती आपल्याला सांगितलेली आहे, ज्ञान तथा आनंद प्राप्ति का साधन वाचन. इस पर आपने विचार लिखिए. हे स्वमत आहे. आता स्वमत हे 8 ते 10 ओळींमध्ये आपलं असलं पाहिजे. ज्ञान प्राप्ती करण्याचं, आनंद प्राप्ती करण्याचं सगळ्यात चांगलं माध्यम म्हणजे वाचन, म्हणजे वाचनाचे फायदे सांगणारा अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. यानंतर पान नंबर 87 वर या, आणि हे जे मी सांगतो ते जरा लक्षपूर्वक ऐका. याच्यामध्ये भाषाबिंदू दिलेला आहे, ज्याच्यात व्याकरणाचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे वाक्यातली सहाय्यक क्रिया आणि मूल क्रिया लिहायची आहे. आता मुख्य क्रिया म्हणजे कुठली आणि सहाय्यक क्रिया म्हणजे कुठली? सहाय्यक क्रियेच्या बाबतीत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, वाक्याच्या शेवटी जी क्रिया आहे ती सहाय्यक असते. म्हणजे या वाक्यांच्या शेवटी पडा, लगे, गई, उठे असे जे शब्द आहेत हे सगळे सहाय्यक क्रिया आहेत. आणि त्याच्या अगोदर आलेले जे सगळे शब्द आहेत ते मुख्य क्रिया आहेत. म्हणजे पहिला करणा ही मुख्य क्रिया असणार आणि त्यानंतर आलेला पडा ही सहाय्यक क्रिया असणार. दुसऱ्या वाक्यामध्ये सताने ही मुख्य क्रिया आहे आणि लगे ही सहाय्यक क्रिया आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये रूठना ही मुख्य क्रिया आहे आणि गई ही सहाय्यक क्रिया आहे. चौथ्या वाक्यामध्ये हडबडा ही मुख्य क्रिया आहे आणि उठे ही सहाय्यक क्रिया आहे. नेहमी लक्षात ठेवायचं सहाय्यक क्रिया ही वाक्याच्या शेवटी येते. परीक्षेमध्ये आपल्याला अशा पद्धतीचा बोर्डाचा प्रश्न येत नाही. बोर्डाला आपल्याला फक्त सहाय्यक क्रिया शोधायला सांगितली जाते आणि ती वाक्याच्या शेवटी असते आणि त्या सहाय्यक क्रियेचं मूळ रूप आपल्याला लिहायचं असतं. म्हणजे उदाहरणार्थ समजा वे पुस्तक पकडे न रख सके, या वाक्याची सहाय्यक क्रिया शोधा असा प्रश्न तुम्हाला बोर्डाला येईल. वे पुस्तक पकडे न रख सके, तर तिथे तुम्ही उत्तर लिहायचं आहे सके डॅश सकना. म्हणजे सके ही सहाय्यक क्रिया आहे आणि कंसामध्ये सकना ही त्याची मूल क्रिया लिहायची आहे. दूसरा प्रश्न आहे पाठों में प्रयुक्त सहायक क्रियाओं वाले 10 वाक्य ढूंढकर मुख्य और सहायक क्रियाएं चुनकर लिखिए. हा दूसरा प्रश्न तुम्ही वहीमध्ये सोडवायचा आहे. तीसरा प्रश्न वाक्यों में रिक्त स्थानों की पूर्ति उचित कारक चिन्हों से कीजिए तथा संबंधित कारक और कारक चिन्ह तालिका में वाक्य के सामने लिखिए. आता इथे 1 ते 13 वाक्य दिलेले आहेत, मध्ये रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. चाची अपने कमरे डैश डैश निकल रही थी. आता चाची अपने कमरे से निकल रही थी.
आता कारक येणार से आणि त्या कारकाचं जे चिन्ह असेल म्हणजे कर्ताकारक, कर्मकारक, करणकारक, संप्रदानकारक, अपादानकारक, संबोधनकारक, संबंधकारक, अधिकरणकारक, हे जे आपण शिकलोय 8 कारकांचे प्रकार, त्यापैकी कुठला प्रकार आहे तो तिथे लिहायचा. म्हणजे याच्यातला पहिला आणि तिसरा हा स्वाध्याय तुम्ही पुस्तकात पेन्सिलनं सोडवला तरी चालते. दुसरा आणि चौथा म्हणजे शेवटचा स्वाध्याय, हा स्वाध्याय इथं याची उत्तर लिहिण्यासाठी जागा दिलेली नसल्यामुळं हा स्वाध्याय आपण वहीमध्ये रेग्युलर पद्धतीनं सोडवायचा. म्हणजे अशा पद्धतीनं आज आपण 9वा पाठ जब तक जिंदा रहूं लिखता रहूं या पाठाचं स्पष्टीकरण बघितलं. याचबरोबर या पाठावरचा जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय आपण कशा पद्धतीने सोडवायचा हे बघितलं. पान नंबर 88 वर परत एक उपयोजित लेखन आपल्याला दिलेलं आहे. आता आपल्याला एक परिच्छेद इथे दिलेला आहे. विख्यात गणितज्ञ सी.व्ही. रामन यांच्याबद्दलचा हा परिच्छेद आहे. या परिच्छेदावर आधारित 5 प्रश्न आपल्याला तयार करायचे आहेत. आजपर्यंत आपण बऱ्याचदा असा प्रश्न सोडवत आलो की आपल्याला एक परिच्छेद दिला जायचा, त्या परिच्छेदावर आपल्याला प्रश्न विचारले जायचे आणि त्या प्रश्नांची उत्तर लिहायची होती. पण आता हा वेगळा प्रश्न आहे, प्रश्न कौशल्य निर्मिती. प्रश्न निर्मिती कौशल्य म्हणजे त्या परिच्छेदावर आपल्याला 5 प्रश्न तयार करायचे आहेत. आता प्रश्न हे अर्थपूर्ण पाहिजेत. त्याच्यामध्ये क्यों, कहा, कब, किसने, किससे, किसे, कैसे असा प्रश्नवाचक शब्द आलाच पाहिजेत. त्या शब्दाला अंडरलाईन पाहिजेत आणि आपण प्रश्न बनवलाय त्यामुळे त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह पाहिजेत. आता 5 प्रश्न आपल्याला बनवायला सांगितलेले आहेत. तुम्ही यापेक्षा जादा प्रश्न बनवले तरी चालू शकते. फक्त याच्यामध्ये कुठले प्रश्न चालत नाहीत हे लक्षात ठेवा. जी मी माहिती सांगतो ही बोर्डाला अतिशय महत्वाची आहे. इस गद्यखंड को उचित शीर्षक दीजिए हा प्रश्न याच्यात चालत नाही. इस गद्यखंड को उचित शीर्षक दीजिए हा प्रश्न चालत नाही. किसने किससे कहा, रिकाम्या जागा हा प्रश्न याच्यामध्ये चालत नाही. तुमचा प्रश्न अर्थपूर्ण पाहिजेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर एकाच वाक्यात या परिच्छेदामध्ये सापडलं पाहिजेत. आपल्याला फक्त प्रश्न तयार करायचे, त्याची उत्तर लिहायची नाही आहेत, पण एकाच वाक्यात उत्तर बनेल अशा पद्धतीचा आपलं प्रश्न तयार झाला तरच आपल्याला 1 मार्क मिळणार. आता आपल्याला इथं 5 प्रश्न बनवायला सांगितलेले आहेत, पण आपण नेहमी त्यापेक्षा 3 जादा तयार करायचे. बोर्डाला सुद्धा तुम्हाला 4 प्रश्न सांगितले जातात तेव्हा तुम्ही ॲडिशनल 3 प्रश्न हे तयार करून ठेवायचे. का तर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आपला एखादा दुसरा प्रश्न चुकला तर बाकीचे प्रश्न तरी आपले बरोबर यावेत. दुसरा प्रश्न इथं दिलेला आहे, अंतर्जाल से मेक इन इंडिया योजना संबंधी जानकारी प्राप्त करके इसे बढ़ावा देने हेतु विज्ञापन तैयार कीजिए. अंतर्जाल म्हणजे इंटरनेट. मेक इन इंडिया हा केंद्र शासनाचा एक उपक्रम आहे. मग ते क्षेत्र कुठलं आहे, उद्योगधंदे त्याच्यामध्ये कुठले कुठले आहेत, त्याचा व्यापाऱ्यांना उद्योगपतींना काय लाभ आहे आणि ते राज्य कुठलं आहे किंवा ते ठिकाण कुठलं आहे. तर मेक इन इंडिया बद्दलची जाहिरात तुम्ही तयार करायची आहे. विज्ञापन लेखन म्हणजे जाहिरात लेखन अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही या 9व्या धड्यावरचा स्वाध्याय पूर्ण ठेवायचा आहे. पहिली इकाई संपूर्ण आणि दुसऱ्या इकाईतला 9वा धडा इथंपर्यंत याच्यातले जे धडे हे शासनानं वगळलेले आहेत ते सोडायचे आणि बाकी सगळा स्वाध्याय लिहून पूर्ण ठेवायचा. आता सध्या जरी तुमचे इंग्रजी, गणित, विज्ञानचे तास चालू असले त्या वेळा जर तुम्ही वर्गामध्ये आणत असला तरी आणखीन थोड्या दिवसानंतर मी हिंदीच्या वह्या सुद्धा चेक करण्यासाठी मागवणार आहे. तेव्हा सगळ्यांनी आपलं हिंदीचं जे लेखन कार्य आहे ते पूर्ण करून ठेवायचं आहे आणि याच्या पुढचे जे टॉपिक आपले राहिलेले आहेत ते सगळे टॉपिक सुद्धा वाचून ठेवायचे आहेत. ठीक आहे, आजचा आपला ऑनलाईन तास संपलेला आहे. आता आपण लेफ्ट होऊ शकता. धन्यवाद.